2018 साली फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16% आरक्षण दिलं होतं. जरी ते स्वतंत्र आरक्षण असलं तरी ते SC-BC म्हणून दिलेलं होतं, म्हणजे OBC दर्जा देऊन त्यांना 16% वेगळं आरक्षण दिलं होतं, की जे नंतर सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. तर सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी जो निकाल दिला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, त्याच्यामुळे त्यांना OBC म्हणून आरक्षण देता येत नाही. आणि दुसरा मुद्दा होता 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे म्हणून ते आरक्षण रद्द करण्यात येत आहे. 2 कारणं दिली होती. मराठा समाज पुढारलेला आहे, OBC आरक्षण देता येत नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा 50%च्या वर आरक्षण जातं म्हणून ते आरक्षण रद्द. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरही वास्तविक सर्वसामान्य माणूस सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर शांत बसतो, तो निकाल मान्य करतो. परंतु महाराष्ट्रात तसं झालं नाही. मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरू केलं. जरांगे पाटलांचं उपोषणचं तुम्हाला सगळा इतिहास होतो, सांगण्याची मी गरज नाही. सरकार पुरस्कृत, शासन पुरस्कृत जरांगेचं आंदोलन होतं आणि जरांगेच्या प्रत्येक शब्दात खातर GR निघायचे, आदेश निघायचे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, मराठा समाजाला पुन्हा मराठा म्हणून 10% वेगळे आरक्षण देणे, म्हणजे ओपनमध्येही मराठा, EWS मध्ये 10% EWS तिथेही मराठा, त्यानंतर स्वतंत्र मराठा म्हणून 10% आरक्षण तेही वेगळं आणि कुणबी प्रमाणपत्र दिल्यामुळे OBC म्हणूनही पुन्हा OBCच्या 27% मध्ये पुन्हा आरक्षण. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारची आरक्षणं मिळाल्यानंतरही अजूनही जरांगेंचं काही आंदोलन थांबायला तयार नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही OBC राजकीय आघाडीतर्फे विचार केला की आता आपण आपलं जे गेलेलं आरक्षण आहे, कारण 99% मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे. उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती सुरू झाली तर खरा कुणबी किंवा खरा OBC त्याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळणार नाही उद्याच्या नोकर भरतीमध्ये. त्यामुळे OBC आरक्षण खतम झालं आहे. ते जर परत मिळवायचं असेल तर आपल्याला OBCचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या पाहिजेत. या मुद्द्यावर आम्ही आलो. OBC राजकीय आघाडी स्थापन झाली आणि आम्हाला विजय घाटे साहेब, नंतर प्रजापती साहेब आणि हे सर्व OBC सेना म्हणून पाटील साहेब, हरिश्चंद्र पाटील साहेब हे सगळं आमच्या सोबतीला आले. आम्ही युती केली आणि संविधान बचावपासून तर लोकशाही बचावपासून या सगळ्या पुरोगामी मुद्द्यांवर आम्ही आता निवडणूक लढवत आहोत. आणि शोषित वंचित समाजाचं राजकारण, दलित, OBC, आदिवासी, मायनॉरिटीज यांचं राजकारण आम्ही आता महाराष्ट्रामध्ये उभं करतो आहोत. आणि हे तामिळनाडूच्या DMK धर्तीवर असेल किंवा लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्या धर्तीवर असेल. आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्यामुळे इथं दलित, आदिवासी, मायनॉरिटीज, OBC यांचं स्वतंत्र राजकारण उभं राहू शकतं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे. याच्यामध्ये आम्हाला कुठलीच शंका वाटत नाही. आणि उमेदवारांची लिस्टही आम्ही इथं आता प्रसारित करणार आहोत. तर यानंतर मग भूमिका घाटे साहेब म्हणतो. नमस्कार, मी विजय घाटे, रिपब्लिकन बहुजन सेना राष्ट्रीय अध्यक्ष. रिपब्लिकन बहुजन सेना बहुजन समाजासोबत आहे. बहुजन समाजाचं काम करत आहोत आम्ही आणि टोटली बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना काम करतो. तुम्ही पाहताय ग्रामपंचायतीला आरक्षण आहे, नगरपालिकेला आहे, जिल्हा परिषदला आहे, पंचायत समितीला आहे, महापौर आरक्षणमध्ये बसतो. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा स्टेटचा कुठल्या मुख्यमंत्री आरक्षणच्या कक्षात का बसत नाही? मग देशाचा पंतप्रधान असेल ते सुद्धा आरक्षणमध्ये बसला पाहिजे. कारण लोकसभेमध्ये सुद्धा कॅन्डिडेटला आरक्षण आहे, राखीव शेड्यूलवरती निवडून जातात आणि संसदेमध्ये ओपनचा माणूस जातो आणि तो आपली मनमानी करतो आणि भारतीय OBC समाजावरती अन्याय करतो. ते रोखण्यासाठी आमची OBC आघाडी आणि रिपब्लिकन बहुजन सेना, संघर्ष सेना आणि पिछडा वर्ग आम्ही सगळ्यांनी मिळून आघाडी केली महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पाहताय, तुम्ही रोजचे कार्यक्रमाचे डोळस लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक चौथा खांब म्हणून ह्या देशाचं
महत्त्व दिलेलं आहे. आणि प्रसार माध्यमांनी जी खरं आहे ती खरंच दाखवावं, खोटं दाखवू नये. कारण गेल्या 10 वर्षामध्ये खोटे आश्वासन भारतीय समाजाला मिळाले, त्याच्यामध्ये कुठलंही आश्वासन मिळालेलं नाही आणि त्याची पूर्तता झालेली नाही. म्हणून भारतीय संसदेमध्ये अशा लोकांना 1 मिनिटसुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून पत्रकार बंधूंना माझी ही विनंती आहे, आपण त्या खोट्या जुलम्याला किंवा खोट्या आश्वासनदारांना आमचा तिसरा डोळा या चौथा डोळा म्हणून आमची जी गिनती आहे मीडियाची, ते आपण त्यांना त्यांची जागा दाखवावी. आपण आम्हाला सहकार्य करावं. कारण आम्ही बहुजन समाजासाठी काम करतो, एका समाजासाठी काम करत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, त्या लोकशाहीला जर खतरा येत असेल, देश हा हुकुमशाहीकडे जात असेल, तर या देशातल्या टोटली बहुजन समाजाची जबाबदारी पडते की आम्ही देश वाचवला पाहिजे. देशाचे आम्ही खरे हितचिंतक असू, देशप्रेमी असू, तर आम्ही नक्की देश वाचू. देश वाचवताना आम्हाला रक्तपात घडवायचा नाही किंवा युद्ध करायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि संविधानिक अधिकार, त्या अधिकारातून मिळालेला मतदानाचा अधिकार तो खूप अनमोल आहे. तो ह्या देशाचा राजा, मतदार राजा ठरू शकतो. तो मतदार राजा जागृत करण्यासाठी आपली पत्रकाराची, मीडियाची, सगळ्याची भूमिका महत्त्वाची आहे आणि आपण ते भूमिका पार पडाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मैं मुश्ताक मलिक, एक रिपब्लिकन बहुजन सेना का राष्ट्रीय महासचिव। हम इस देश में एक बदलाव लाना चाहते हैं। अब तक इस देश में जितने भी सत्ताधारी रहे हैं उन लोगों ने बहुजन समाज का शोषण किया, बहुजन समाज के साथ न्याय नहीं हुआ। हम एक परिवर्तन चाहते हैं इस देश में, एक नई सत्ता के रूप में। हम रिजर्वेशन मांगने वाला न बने बल्कि रिजर्वेशन देने वाला बने। सत्ता में आने के बाद हमें जो चाहिए हमें मिल सकता है, हमें किसी के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं होगी। आज जो लोग भी सत्ता में बैठे हैं उनकी आबादी मुश्किल से देश में 8 से 10% है, 90% पे वो लोग हुकूमत कर रहे हैं। हम इस अलायंस के जरिए, इस कॉन्फ्रेंस के जरिए देश और देश की जनता को बताना चाहता हूँ जो पिछली सरकारें एनडीए यूपीए के रूप में रही हैं केंद्र में या स्टेट में, इनको हटा करके खुद अब सत्ता पे बैठने का प्रयास करें। भीख मांगने का काम मत करें, भीख देने का काम करें। और बहुजन समाज अगर एक होता है तो ये मुमकिन हो सकता है। मैं इस नारे के साथ अपनी बात खत्म करूँगा कि लेंगे देंगे हिस्सेदारी, नहीं करेंगे ताबेदारी। ताबेदारी मुर्दाबाद, हिस्सेदारी जिंदाबाद। जिसकी जितनी संख्या भारी उसको उतनी हिस्सेदारी। जय हो, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा अध्यक्ष आहे। आत्ता जे जरांगे पाटील यांचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या मध्ये जे सरकारने जेवढे जी आर काढलेले आहेत ते सर्व जी आर आपण चॅलेंज केलेले आहेत आणि खास करून मी हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका धारक आहे, याचिकाकर्ता आहे। 1 नंबरला याचिकाकर्ता मी आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा समाज हा कधीही मागासवर्गीय नव्हता, नाही आणि असणार नाही, कारण त्यांचे सर्व सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि खासदारकीमध्ये 20-25 खासदार आहेत, 160-70 आमदार आहेत। सर्व सहकारी संस्था, शिक्षण संस्था या त्यांच्याकडे सत्ता साधनं सर्व त्यांच्याकडे आहेत। त्यामुळं त्यांच्या विरोधातला निकाल हा सुप्रीम कोर्टामध्ये लागलेला आहे। म्हणून आता हायकोर्टामधली आपली 1 नंबर याचिका आहे, त्याच्यामध्ये याचिकाकर्ता शंकर दत्तू लिंगे आणि
ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आम्ही 2 याचिकाकर्ते आहोत आणि 3रा याचिकाकर्ता आमचा राजाराम पाटील हा आहे. आणि त्याच्याचमध्ये एक आमच्या ओबीसी समाजातील एक मुलगा पंढरपूरचा, त्याला फाशी दिलेली आहे आणि त्या फाशीची सुद्धा आम्ही याचिका इथं हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती. आणि जरांगे पाटलांची खुनी वृत्ती, त्यामुळं मुंबईमध्ये त्याला येऊ देऊ नये म्हणून आम्ही याचिका केलेली होती. त्यानुसारच त्याला या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या येशीवर म्हणजे वाशीच्या बाहेर ठेवण्याचा आदेश या हायकोर्टाने दिला. त्याचं आम्ही पूर्णपणे स्वागत केलेलं आहे. आणि इथून पुढं ज्या मराठा समाजाने ओबीसी समाजाला त्रास दिलेला आहे, म्हणून आमची पूर्णपणे या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची भूमिका आहे की मराठा सोडून कुणालाही मतदान करा, त्यामध्ये प्रथम जो ओरिजिनल ओबीसी आहे त्याला मतदान करा, त्याच्यानंतर जे आरक्षित आमचा समाज आहे, SC समाज आहे, ST समाज आहे त्यांना मतदान करा, जे अल्पसंख्याक आहेत, जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. देवरे साहेब, हो. सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार आणि धन्यवाद. आपण आलात त्याबद्दल. आपल्याला माहीत आहे देवरे सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जागा आम्ही लढवण्याच्या तयारीत आहोत. आणि मराठा आरक्षणामुळे देशात प्रश्न असा तयार झाला की मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि तरीसुद्धा त्यांना मागास ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेने 2 वेळा घेतला. अगोदर पण घेतला, आता पण घेतला. याचा अर्थ महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसीना आणि मागासवर्गीयांना कोणी विचारत नाही. आणि म्हणून आता त्याच्यावर उपाय म्हणजे लोकसभेत जाणं आणि विधानसभेत जाणं हाच एकमेव उपाय आहे. आणि म्हणून आताची जी पत्रकार परिषद होते, आज संपूर्ण महाराष्ट्रात जागा निश्चित करण्याच्या घोषणा चालू आहेत, परंतु यामध्ये ओबीसींना जागा दिल्या पाहिजेत असं कुणालाही वाटत नाही. आणि मग दुसरा कोणीतरी आपल्याला न्याय देईल या आशेने जे नेते होते ते बसलेले आहेत. आणि देवरे सरांनी आता सगळ्या जागा आम्ही लढणार हे जाहीर केलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी संघटना छोट्या मोठ्या प्रमाणात लढत आहेत. त्या सगळ्यांशी समन्वय करून आम्ही सगळे ओबीसी महाराष्ट्रातल्या जेवढ्या जागा आहेत त्या लढवणार आहोत. पत्रकार बांधवांना विनंती आहे, देशामध्ये समता म्हणजे काय हे सांगणारा नेताच नाही राहिला, विद्वानच नाही राहिला. आणि जी विषमता आहे त्यालाच समता लोक म्हणायला लागले. आणि म्हणून इथे जे बसलेले चेहरे आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत, आमचे सगळे मागासवर्गीय बांधव आहेत, यांच्या न्यायाचा देशातला विषय आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या बरोबर मी स्वतः राजाराम पाटील म्हणून इथल्या सागरपुत्र, आगरी, कोळी, भंडारी या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून सोबत आहे. आणि मी देवरे सरांना आज माझ्या शुभेच्छा सांगत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचे आणि सर्व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. मी हरिचंद्र पाटील, संघर्ष सेना या पक्षाचा प्रमुख आहे. आज खरी म्हटलं ही देवरे साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि गाठे साहेबांनी मला इथे बोलवलं आणि राजाराम पाटील साहेबांची पण इथे माझी बोलणं झालं. आम्ही नेहमी वारंवार एकत्र आम्ही असतो. आजची पत्रकार परिषद ही फार महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. कारण आपण जर पाहिलं तर आज देशाचं राजकारण सर्व भांडवलदारांनी सर्व घशात गेलेलं आहे आणि सर्व बहुजन समाजाला आज एक साईडला टाकलेलं आहे. आणि म्हणून एक आम्ही विचार मांडलेला आहे की आपल्याला दुसरा पर्याय आता उरलेला नाही. तर आपण जर आपल्या जनतेचं जर काम करायचं असेल, आपल्या माणसांची कामं करायची असेल तर आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्हणून संघर्ष सेना, रिपब्लिकन पक्ष आणि ओबीसी आणि इतर सर्व आमचे छोटे मोठे जे पक्ष आहेत ते सर्व आम्ही एक चांगला नेतृत्व देऊन एक नवीन लोकांच्या समोर जाऊन आपल्या निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार आम्हाला सर्व जागा आम्ही लढणार आहोत आणि चांगल्या प्रकारे आम्ही एक लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद मानतो की पत्रकार बंधूंनी जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोचवावं, आमचा विचार पोचवावा, एवढीच आपल्या आज या पत्रकाद्वारे मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मतदारांना आवाज दिला. रोजे से नहीं, रोजे से नहीं। लोकसभेचे उमेदवार रोजे से जरा रोजे से। रोजे आहे रोजे आहे. मैं इंजीनियर मुबारक नदा ओबीसी राष्ट्रीय आघाड़ी का सदस्य हूँ और जो यहाँ पे आज जो उम्मीदवार जो नियुक्त समिति में मैं है तो जो देवरी साहब जी ने आज जो उम्मीदवार जो घोषित करेंगे उसके लिए धन्यवाद देता हूँ और आप सबको पत्रकारों को भी धन्यवाद. बाकीच्या उमेदवारांची यादी कधी डिक्लेअर होणार आणि मॅनिफेस्टो काय होता वचननामा वचननामा आम्ही जाहीर करू वचननामा. कधी करण्यात आला जवळ लवकरच बाकीच्या जाहीर उमेदवारी लवकरच करू, दिलेला 1-2 दिवसात करू. फॉर्म भरले लोकांनी फॉर्म पण भरले बाकीच्या काही उमेदवार लोकांनी भरले, आता काय करणार, सगळं इमर्जन्सी घडामोडी होतात. तुमच्याकडे कसं आहे, जिधर कमी उधर आम्ही, उद्धव जिथे ठाकरे कमी तिथं आम्ही. म्हणून आतापर्यंत आम्ही वाट पाहिली, खऱ्या दिशा मिळते का, पण ती मिळत नाही. म्हणून आम्ही उभा राहिलो झालो. आजच प्रकाश आंबेडकर जाऊन मनोज जरांगे पाटलांना भेटले आणि नव्या युतीची घोषणा केली. त्यांची काय एवढी गरज पडली? म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आहे. लोकशाहीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष कुठल्याही राजकीय पक्षाशी युती करू शकतो, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याजवळ आहे. तुम्ही पण मुलाला पाठिंबा देणार आहे का की कोणाची युती करणार आहे का? नाही, आमची आम्ही युती जी व्हायची ती झालेली आहे. आमची युती जी व्हायची ती झालेली, इथं बसलो होतो आम्ही. आणखी कोण आलं तर त्यामध्ये सामील झालं नाही का? नाही, कोणी आलं तर म्हणजे काय, आमच्या विचाराची जुळतमुक्त असेल तर. प्रकाश शेट्टी असतील, प्रकाश आंबेडकर असतील आणि मनोज जरांगे पाटील हे सगळे आता युती करत आहेत. ऑलरेडी पहिलेच राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी सगळे मातबर पक्ष त्यांच्यापुढे तुम्हाला नेमावं लागेल. हे बघा, राजकारणामध्ये कोण मातब्बर आणि कोण अक्षम आणि कोण सक्षम हे जनतेच्या कोर्टामध्ये ठरत असतं, जनतेच्या मैदानात ठरत असतं. त्यामुळे आज तुम्ही ज्यांना खूप सक्षम म्हणतायत, मातब्बर म्हणतायत, ते उद्या शून्यावर आलेले आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि जे कधीच निवडणूक लढवत होते ते सुद्धा प्रधानमंत्री झालेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मातब्बर कोण आणि अक्षम कोण, सक्षम कोण हे तुम्ही जनतेवर सोपवावं असं मला वाटतं. नाव जाहीर केलं. तुम्ही मतदारांपुढे ओबीसी म्हणून जाणार आहात की इतर आता आम्ही आघाडी केली आहे ना, ओबीसी, दलित. मतं मागण्यासाठी जेव्हा तुमचे उमेदवार जातील हो. ओबीसी म्हणून जातील की इतर कोण? नाही, ओबीसी उमेदवार असतील ते ओबीसी म्हणून जातीलच, काय प्रश्न नाही. जा बोला. महाराष्ट्रातल्या मतदारांना किती एकूण उमेदवार आणि मत 48. बाकीचे उमेदवार कधी पण ते declare होतील हो? हा? बाकीचे उमेदवार कधी पण ते declare होतील? सगळे टिकलं उद्यापर्यंत होईल, संध्याकाळपर्यंत. भाजप काँग्रेस सोडून तुम्हाला का मतदारांनी मतदान करावं? नाही, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळे प्रस्तावित पक्ष एक आहेत. मिनिट, सगळे. ह्या पक्षात विरोधी पक्ष कोणता राहिला, समाजाचे प्रश्न मांडणारा पक्ष कोणता आहे? हे सगळी भेळ केलेली यांनी. ज्या मतदारांनी यांना मतदान दिलं 2019ला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला यांनी. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा अजित पवारला तुमच्या पारावर उपमुख्यमंत्री केलं तर सगळं 70,000 कोटीचा घोटाळा संपला. अनिल परबचा घोटाळा संपला. शरद पवारांना ईडीची नोटीस असताना शरद पवारांनी नाटक केलं. ती नोटीस अजित पवार नव्हती. मागच्या वेळेला वातावरण निर्माण केलं 19ला जनतेचे हे मिळवण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी. राजकारणाचं माझ्यापेक्षा तुम्हाला फार कळतंय, कोण कशासाठी कुठं गेले हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला. भारतीय संविधानात मतदानाचा अधिकार ज्या लोकांनी विश्वासाने मतदान केलं त्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी या सर्वांनीच केलं. आज समस्या, विरोधी पक्षाची समस्या कोणाला नेमकं मांडणार? काल परवा तिकडे होते ते मतदार. कालचं जे पाहिलं असेल तुम्ही, पहिल्या दिवशी एकनाथ शिंदेने जे भाषण केलं त्यावेळेला दादा तिकडे होते. त्यावेळेस आम्ही माझे 800 कोटी ग्रामविकासचे तुम्ही नगरविकासचे पळवले. नंतर हे इकडे आले. ह्या सगळ्या कुरघोड्या पहा, म्हणजे समाजाला फसवण्याचा धंदा महाराष्ट्रातल्या 288 आमदारांनी आणि 48 खासदारांनी केला. आता लोक मतदारांसमोर चाललोय आम्ही. आता ते आता जे तुम्हाला सांगितलं तेच मतदारांना सांगणार आहोत.
एकंदरीत किती पक्षांचा आहे तुमच्या बरोबर संघ? 4 पक्ष आहेत आम्ही. सध्याच्या हो. अजून आघाडी देणार आहेत का? आता काय आघाडी झाली कोणी? अजून कोणते अहो बीजेपीने सगळे सुपाऱ्या देऊन विकत घेतलेले आघाड्या झाल्यात. छोट्या मोठ्या संघटना वगैरे आहेत? येतील ना. ते बाकीचे संघटना पक्ष आले तर त्यांना पण उमेदवारी देणार का? बघू याच्यावर विचार करू. चुनाव चिन्ह क्या रहेगा आपका? हमारे पास देखो, हमारे पास एक पार्टी रजिस्टर्ड जो है उसका सिंबल है हारमोनियम DSP का. अभी जितनी रजिस्टर्ड पार्टी हमारी, अभी बाकी 3 लोगों को सिंबल नहीं है, लेकिन एक पार्टी का सिंबल हमारे पास है. हम चुनाव दरमियान जो मांगेंगे हमारा फर्स्ट प्रेफरेंस उसको रहेगा. सेकंड प्रेफरेंस जो रिपब्लिकन सेना के जो उम्मीदवार हैं उनके लिए अगर प्रेफरेंस मिलते हैं तो ये यूज करेंगे. लेकिन हमारे पास एक सिंबल अभी है हारमोनियम का. भाजपमधून तो नाराज आला तर तुम्ही उमेदवार द्या. त्याला घेणारच नाही आम्ही. चोरांच्या बरोबर जायचं का आम्ही? माझे ओबीसीचे आहे. ओबीसीचे पण घेणार नाही. कारण त्या ओबीसीचे प्रश्न त्या भाजपच्या आमदारांनी मांडलेत का? नाही मांडले. लबाडांच्या टोळीतला आम्ही एक पण घेणार नाही. तुमच्यातला कोण तिकडे गेला तर काय करणार? आमच्यातला जाणारच नाही. ऑफर आली तर काय करणार? भेळ झाली आहे. साहेब, तुम्ही आम्ही बरोबर आहोत, बघू ना. आपण शाश्वती कशी देऊ शकतो? हा? अशी शाश्वती कशी साहेब, देऊ कसं शकतो? असतं, जे पिडलेले लोक असतात ना त्यांची व्यथा वेगळी असते. हे 169 घराण्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये चालवण्याचं ज्यांनी काम केलं ते फडाफडीच करणार. आता छगन भुजबळांचं तुम्ही नाव घेतात, छगन भुजबळ चोरच आहेत. आता म्हणतो म्हणजे आम्ही आरोप करतो ना. साहेब, पहिल्या उमेदवार देणार आहेत. दोन महिला हमारे पास 2 महिला का भी हमें फाइनल किए, 4 महिला हो जाएंगे. हमारे पास आए हैं 4. प्रश्नाचं उत्तर नाही देत. मतदारांनी आम्हाला मतदान का करावं याच्यामध्ये 2 प्रश्न आम्ही सांगितले की ओबीसीच्या जो प्रश्न आहे 52.52% त्या लोकांना आम्ही हे सांगणार आहोत की या समूहाने जे अतिक्रमण करणे म्हणजे कायद्यात नसताना, संविधानात नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण दिलं एसीबीसीचं, हे देखील चुकीचं होतं. हे आता जे जी आर काढले ते प्रत्येक गोष्ट आंदोलनाच्या माध्यमातून झाली. अहो, ज्या माणसाने संविधानिक खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आई बहिणीवर शिवाय दिल्या, तुमच्या सगळ्या चॅनलने ते दाखवलं, त्याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं होतं. ती का केली नाही? म्हणजे याचा बरं घेऊ दे. माझंच बाईट घेतो. तुम्ही बोलाल तसं बोला. तुमची इच्छा असेल तर आम्ही बोलू. हे सगळे लोक आहेत ना माझे मी ते काम करतो म्हणजे माझ्या बरोबर आहे. पण मजा करू. ओबीसी राजकीय आघाडी आम्ही केलेली आहे. फ्रेम घेऊया 2 मिनिटं. इसका है हिंदी में ना मराठी आहे. काय सांगा साहेब, ओबीसी राजकीय आघाडीची आठवड्यात परिषद झाली, तुमच्यामुळे विरोधकांना काम होतं, असं वाटतं का? काय सांगा? कोणाला काम? बरोबर आहे. तुम्ही जेवढ्या बातम्या देणार तेवढ्या त्यांना काम करत राहणार. काय सांगाल आज तुम्ही काय सांगाल तुमच्या पक्षाचे ध्येय आणि किती उमेदवार सविस्तर सांगा. ओबीसी राजकीय आघाडी आणि त्यांच्यासोबत आलेले पक्ष आम्ही सगळ्यांनी ही 2024ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे मुख्यतः ओबीसीचं जे गेलेलं आरक्षण आहे मराठ्यांच्या खिशात
ते गेलेलं आरक्षण ओबीसींना परत मिळवून देणे आणि जातनिहाय जनगणना करणे, त्यानंतर संविधान बचाव, त्यानंतर स्वामीनाथन आयोग जो आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचा अहवाल अंमलबजावणी करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत या देशामध्ये गेल्या 10 वर्षात, हे सर्व कामगार विरोधी कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पुरोगामी आणि क्रांतिकारक कायदे करणे, अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही 2024ची लोकसभा निवडणूक युतीच्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत. पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. जे राखीव मतदारसंघ आहेत दलितांचे, आदिवासींचे, तिथे सुद्धा आम्ही दलित उमेदवार, आदिवासी उमेदवार दिलेले आहेत. कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथं सर्वात जास्त मतदान करणारे ओबीसीच असतात आणि म्हणून ओबीसी राजकीय आघाडीच्या नावाने उभे राहिलेले दलित उमेदवार, आदिवासी उमेदवार यांना त्या मतदारसंघातील ओबीसी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. जाहीरनामा वगैरे काय? जाहीरनामा आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत. ठीक है आव्हान ये तो बोले